नमस्कार. आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल कढाई चिकन. त्यासाठी चिकन घेतले मी अर्धा किलो, स्वच्छ धुवून घेतलंय. 2 मोठे कांदे उभे कापून घेतले, पुदिन्याची पानं कापून घेतली आहेत, कोथिंबीर घेतली आणि 2 टोमॅटो बारीक कापून घेतले. 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 2 तेजपान घेतली आहे, दालचिनीचे 2 तुकडे घेतले, लवंगा घेतल्या आहेत 4 मिरे घेतलेत आणि 4 वेलची घेतली आहे. फ्रेश क्रीम घेतलं 1 चमचाभर, 1 छोटी वाटी दही घेतले, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, धना पावडर घेतलाय अर्धा चमचा, लाल तिखट घेतलंय 2 चमचे आणि 2 मोठे चमचे चिकन मसाला घेतलाय, हळद घेतलंय, मीठ घेतलंय आणि ओलं खोबरं घेतलंय. बारीक आपल्याला करायचं आहे ते मिक्सरमध्ये. मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर आपण वाटून घेऊया. वाटण आपलं झालंय. कढईत तेल तापत ठेवलंय मी. तेल तापलंय. आता आपण त्यात खडे मसाले टाकूया. तेजपान, दालचिनी, लवंग, वेलची आणि मिरे. कांदा आपण कापलेला जो उभा टाकूया. कांदा आपण गोल्डन करून घेऊया. कांदा आपला छान गुलाबी होतोय. हिरव्या मिरच्या टाकूया आपण. या मी देठासहित घेतलाय. आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. परतून घ्यायची आहे व्यवस्थित आलं लसणाची पेस्ट. तेलात आलं लसूण परततो. त्याचा जो सुवास येतो तो अगदी छान असतो आणि खड्या मसाल्यांचा जो वास असतो तो तर अप्रतिमच असतो. म्हणजे नॉर्मल मसाले तुम्ही कितीही टाका, पण जर खडे मसाले असतील ग्रेव्हीत तर त्याचा जो वास आणि फ्लेवर जो येतो ना तो खूप 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 छान चव देतो. कांदा आपला छान गोल्डन ब्राउन झालाय. आता आपण खोबऱ्याचं आणि कोथिंबीरीचं वाटण घालूया. यातच मी धन्याची पूड घालते, लाल तिखट, चिकन मसाला घालते, हळद घालते, परतून घेऊया व्यवस्थित. आणि टोमॅटो टाकूया. टोमॅटो वाटून टाकले तरीही चालतील, म्हणजे प्युरी केली तरीही चालेल, असे टाकले तरीही चालेल. फक्त टोमॅटो व्यवस्थित आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले पाहिजे, शिजले पाहिजे ते व्यवस्थित. दही टाकते मी छोटी वाटीभर.
मिक्स करून घेऊया. व्यवस्थित सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. पुदिन्याची पानं पण घालते मी. वरून न घालता ती आत्ताच घालते, म्हणजे जेव्हा चिकन आपलं शिजेल तेव्हा त्याला पुदिन्याचा फ्लेवर येईल. चिकन घेते मी टाकून आता. परतून घेऊया आपण व्यवस्थित. मीठ घालते चवीनुसार. आणि आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं त्यात अगदी थोडं पाणी घालून मी यात घालणार आहे. पुन्हा एकदा थोडं पाणी घालते मी. व्यवस्थित आपण याला ढवळून घेऊया आणि आता झाकण ठेवून आपण शिजू द्यायचं आहे. चेक करत राहूया मध्ये मध्ये. झाकण ठेवते मी. शिजू देऊया आपण व्यवस्थित. चिकन आपण एकदा हलवून घेऊया. बघू शकता तुम्ही, आपण पाणी टाकलं होतं त्यापेक्षा अधिक पाणी झालंय. म्हणजे चिकनला पाणी सुटलंय आणि कांद्यानेही पाणी सोडलंय, टमाटर. व्यवस्थित आपण अजून शिजू देऊया 10 मिनिटं. चेक करूया आपण. बघू शकता आपलं चिकनही छान शिजलंय. आणि रेडी आहे आपलं. आपण आता 1 चमचाभर मी फ्रेश क्रीम टाकते. ऑप्शनल आहे अगदी. फ्रेश क्रीमच्या ऐवजी तुम्ही दुधावरची साय टाकू शकता. अगदी आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करा. सर्व करून घेऊया आपण आता. सर्व केलंय मी आपलं ढाबा स्टाईल कढाई चिकन. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.